अक्षय तृतीयेला देवाची पूजा करून नैवेद्य दाखवून दिवसाची सुरुवात केली. बाबा बिझी असल्यामुळे दोघांना आज मी झोपवलं. सकाळची एक झोप झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यावर आज छकुलीला दादाची चप्पल आणि श्रेयांसला दीदीची चप्पल घालूनच फिरायचं होतं. नंतर मात्र ड्युटी बाबांनी घेतली. दोघांना घोडा ते करत फिरवत होते. बाबांकडे ड्युटी होती तोपर्यंत मी माझं सगळं घरचं काम आवरून घेतलं. दुसऱ्या दिवशी मात्र घरी कोणीच नव्हतं, त्यामुळे पूर्णपणे जबाबदारी माझी होती. दोघांनाही झोपवत होते, पण अथक प्रयत्नानंतर दोघांनाही झोप आली नाही. आम्हाला मात्र आज खेळायचंच होतं. घरी एकटी होते म्हणून खूप दिवसांनी मिसळपाव करून मस्त असा आनंद घेतला. श्रेयांश आणि छकुली दोघंही खेळत होते तोपर्यंत बाकीचा सगळा मी पसारा आवरून घेतला. श्री आणि शिवाज्ञा दोघेही झोपले तोपर्यंत मी कपडे धुतले होते ते वाळवून घेतले. तोपर्यंत आमची मावशी मुंबईवरून आली होती. ती आल्यावरती मात्र आम्ही तिच्यासोबत खूप मस्ती करत होतो. श्रीला स्वतःच्या हाताने दीदीला खाऊ भरवायचा होता. दीदी मात्र तिच्या खेळण्यामध्ये बिझी होती आणि श्री तिला एक एक मुरमुऱ्याचा खाऊ भरवत होता. मुंबईवरून येताना बहिणीने आज मस्त कोळंबी आणि हलवा आज घेऊन आली होती. तर संध्याकाळी या जेवणाला मस्त कोळंबी आणि हलवाचा बेत केला. रात्रीचं मस्त असं जेवण झाल्यानंतर श्री आणि शिवाज्ञाला झोपवण्यासाठी बेडवरती घेऊन गेलो. मात्र आज दोघांची चांगली अशी कुस्ती लागली होती. शिवाज्ञा श्रीला धरून धरून अशी मारत होती. असा आमचा आजचा दिवस गेला. चलो तर फिर बाय.